करता येतो। आता या ठिकाणी पाहतात गोळा पिठाचा पूर्णपणे मळून तयार होतोय। या ठिकाणी पीठ कट होण्याची क्रिया होते जेणेकरून कुठल्याही प्रकारची गुठळी त्यामध्ये नाही व स्टेनलेस स्टील बाउलला कुठेही पीठ चिकटलेलं नाहीये। पूर्णपणे संपूर्ण पीठ मळलं गेलेलं आहे। पेळू बनवण्यासाठी सुद्धा आपलं एक नवीनच डेव्हलप केलेलं मशीन आहे। सध्या या ठिकाणी पेळू कसा कट करायचा आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे। धाग्याला थोडंसं तेल लावून घेण्याचं आहे आणि तो धागा नॉयलॉनचा असावा जेणेकरून लाठी कट होताना कट होईल, कारण उडदाचं पीठ चिकट असते। जेवढी लाठी चांगली कापली जाईल तेवढा पापड चांगला होतो। थोड्या सरावानंतर एकाच आकाराच्या लाट्या कट करता येऊ शकतात। या ठिकाणी 2 कागद घेतले, त्याच्यामध्ये लाठी ठेवली गेली आहे। प्रथम एका कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतर त्या कागदाच्या मध्यभागावर लाठी ठेवायची, त्यानंतर दुसरा कागद त्यावर ठेवायचा, हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि असे मशीन बरोबर 40 पेपर येतात। प्रथमतः लाट्या लावून घ्यायच्या आहेत आणि नंतर मशीन चालू करायचं आहे जेणेकरून मशीनमधून तुम्हाला आउटपुट जास्तीत जास्त मिळेल। मशीन या ठिकाणी आपण पाहतात पापड लाटण्याची क्रिया होते। हँडल सोडलेला आहे, पेपर काढून बाजूला ठेवला आहे, दुसरा पेपर घ्यायचा आहे, बरोबर तो कागद त्या प्लेटच्या मध्ये ठेवायचा आहे, त्यानंतर वरून हँडल प्रेस करण्याचा आहे, हळूहळू दाब देण्याचा आहे जेणेकरून पापड व्यवस्थित सर्व बाजूला समान आकाराचा पसरेल। साधारणपणे 1 मिनिटामध्ये 4 पापड होतात आणि थोड्याशा सरावानंतर आपण 1 मिनिटामध्ये 6 पापडही बनवू शकाल। या मशीनवर उडदाचे, बटाट्याचे, पोह्याचे, मुगाचे कोणत्याही प्रकारचे पापड जे लाटून केले जातात ते या मशीनवर करणं शक्य आहे। मशीन हँड ऑपरेटेड असल्यामुळे कोणतेही मशीन चालवण्यासाठी कोणत्याही स्किलची गरज नाहीये। मशीन ऑटोमॅटिक ऑन ऑफ होते। या ठिकाणी पूर्णपणे लाटून झालेला पापड पाहतात, तो सोडवण्यासाठी वरील कागद बाजूला काढायचा आणि थोडेसे ते उन्हात सुकवायचे जेणेकरून पापड सोडवण्यास सोपे जातात। आणि समजा सुकवण्यास जागा